असं असं ना. हो काय हे जरांगे म्हणजे काय पंतप्रधान मोदी साहेबांपेक्षा फार मोठा नेता ना काय, म्हणून सगळं अख्खा हिंदुस्थान घाबरलाय त्या जरांग्याला. तर काय सांगतोय, काही बडबडतंय, काही बडबडतंय. त्याची अक्कल हुशारी म्हणजे किती हो. तो नाशकात येऊन बोलतो की इथे ओपनची जागा आहे, ओबीसीनी का लढावं. बीड मध्ये जातो की ओपनची जागा आहे, मग तुम्ही ओबीसी इथं का लढता. मग त्याला हेही कळत नाही की ओबीसींना विधानसभेत लोकसभेत आरक्षण नाही. आता आम्ही सुद्धा येवला ओपन आहे तिथूनच निवडून येतो. समीर भाऊ ओबीसी असले तरी इथूनच निवडून आले होते खासदार. आता ज्याला एवढं सुद्धा समजत नाही त्या आता काय सांगायचं आपण. आणि मोदींना तो तर असं पण बोलला होता, मोदींना महाराष्ट्रात येऊ देणार असं काहीतरी म्हणाला होता पूर्वी, आठवतं का. आता मोदी साहेबांचे तर एवढ्या जंगी सभा होतात मोठमोठ्या, आणि त्याची तर कोणी तो गिनतीत सुद्धा नाही सध्या. उगीच आपला बेडकासारखं फुगायचं काय कारण आहे. अहमदनगरमध्ये बॅनर लागले, ओबीसींनी सहकार्य करा, त्यावरती आपला प्रतिकात्मक फोटो तिथल्या राजेंद्र फडोळे ओबीसी कार्यकर्त्यांनी सांगितलंय की आपलं फोटो. मी काय करू आता, जी काय मागे जे ही जी लढाई झाली जोरंगे आणि आमची काय, त्यातून ज्या जे काही ओबीसीचं रान पेटलं, तर त्यातून ज्या थोड्याशा ह्या काही घटना घडत आहेत. परंतु आता जे आमचेच लोक असतील तर आम्ही त्यांना सांगेल. आता हे सगळंच कोण कुठल्या पक्षाचा, कोण कुठल्या पक्षाचा, कोणाची विचारधारा काय, कोणाची विचारधारा काय, तुम्ही काय सांगू ना. माझ्याबरोबर असलेल्या कार्यकर्त्यांना मी समजवण्याचं काम करेन. साहेब 10 तारखेला पंतप्रधान नाशिक दौऱ्यावर येणार, त्याबाबत नाही ते अजून तरी काय मला वाटत नाही तारीख ठरली, पण येणार एवढं निश्चित. मोदी साहेब येणार एवढं निश्चित, तारीख नाही मला माहिती. उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली, पूनम महाजन यांना पत्राकडे केले, 10 वर्षांचे खासदार होते, मागे पण असंच केलं की तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे ना, तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. प्रत्येक जण विचार करतो कामाचं का मूल्यमापन काहीतरी विचार केला असेल त्यांनी, का केलं आता हा प्रश्न त्यांना विचारायला पाहिजे. पण एक आहे की उज्ज्वल निकम साहेब सुद्धा जे आहे ते एक अतिशय उत्कृष्ट असे वकील आहेत, आणि देशाच्या राज्याच्या देशाच्या विरुद्ध गेलेले जे आतंकवादी त्यांच्या विरुद्ध अतिशय मेहनतीनं आणि यशस्वीरित्या त्याने कोर्टामध्ये बाजू मांडली देशाच्या बाजूने, अतिरेक्याच्या विरुद्ध सुद्धा. आणि त्यांना सुद्धा धोका निर्माण झाला होता, त्याची पर्वा न करता त्याने हे देशसेवा केलेली आहे. त्याच्यामुळे त्या कदाचित ते बक्षीस जे आहे दिलं गेलं असेल. पूनम महाजन आपण बघितलं, एका बाजूला पंकजा मुंडे यांचा वरनं संपला आणि पूनम महाजन यांचा वरनं सुरू झाला. तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा, माझ्या तोंडात कसं टाकताय. साहेब पण एवढा मोठा राजकीय वारसा पूनम महाजन यांना लाभलेला आहे, आणि त्यांनाच कुठेतरी तिकीट न देणं हे कुठेतरी भाजपला नाराजी कुठेतरी सामना. आता काय मला माहिती नाहीये ते, हे प्रश्न तुम्ही भाजपचे प्रश्न तुम्ही मला विचारता, दुसऱ्याचे प्रश्न आता मी काय सांगू. आणि मग फक्त माझं वाक्य तोडून काहीतरी चालू करायचं, हा प्रकार बरा नाही आहे. तुम्ही आता त्यांना नसेल तिकीट दिलं तर कुठेतरी सामावून घेतील त्यांना, असं वारंवार नाही सोडणार कदाचित त्यांना, असं मला वाटतंय. पण पक्ष त्यांचा निर्णय ते घेतील. साहेब अनेक मतदारसंघात अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून धमकी देऊन काम करण्यात येतं, असा आरोप संजय राऊतांनी केला. मी तर काय असं कधी धमकी देत, आता जे काय ते बोलतात ते सगळं वर्तमानपत्रातून छापून येतं. तुमच्या कुठे धमकी दिली काय, आता प्रत्येक जण काय तिथे बोलतो तर मी काय उत्तर देऊ, मला काही कल्पना. धन्यवाद.